सोसायटीमध्ये राहताय देन यू मस्ट नो दिस इलिगल सोसायटी प्रॅक्टिसेस. वेलकम टू अनदर एपिसोड ऑफ हाऊ टू अवॉइड सोसायटी डिस्प्यूट्स. फर्स्ट वन इज रेस्ट्रिक्टिंग रेंटल्स बेस्ड ऑन देअर मॅरिटल स्टेटस और रिलीजन. म्हणजेच बऱ्याच ठिकाणी आजकाल बॅचलर्सना भाड्याने जागा द्यायला नाही म्हणतात सोसायटी. सो दिस इज इलिगल. बेस्ड ऑन मॅरिटल स्टेटस किंवा रिलीजन तुम्ही कोणत्याही व्यक्तीला भाड्याने जागा द्यायला नकार देऊ शकत नाही. सेकंड वन इज एक्सेस नॉन ऑक्युपन्सी चार्जेस. सोसायटीमध्ये जेव्हा फ्लॅट ओनर स्वतः राहत नाही तेव्हा सोसायटी त्या ओनरकडनं मेंटेनन्स शिवाय एक्स्ट्रा चार्जेस घेते, दॅट इज नॉन ऑक्युपन्सी चार्जेस. तर आता हे चार्जेस गव्हर्नमेंट नोटिफिकेशननुसार मेंटेनन्सच्या 10% पेक्षा जास्त असू शकत नाहीत. तुमची सोसायटी समजा तुमच्याकडनं नॉन ऑक्युपन्सी चार्जेस मेंटेनन्सच्या 10% पेक्षा जास्त घेत असेल तर दॅट इज इलिगल. थर्ड वन इज चार्जिंग एक्स्ट्रा मेंटेनन्स फ्रॉम टेनंट्स विदाउट लिगल बेसिस. सोसायटीचे बायलॉज असतात किंवा जनरल बॉडी मीटिंगमध्ये ठरवलं जातं की टेनंटकडून आणि ओनरकडून मेंटेनन्स हा किती घ्यायचा. तर समजा बायलॉजमध्ये मेन्शन नसेल किंवा मीटिंगमध्ये ठरवून रेकॉर्डमध्ये आलेलं नसेल तरी सुद्धा सोसायटीचं तुमच्याकडनं एक्स्ट्रा मेंटेनन्स चार्ज करते, ओनर्सपेक्षा जास्त मेंटेनन्स तुमच्याकडनं घेतला जातं, तर दॅट इज इलिगल. So that is it for today. Beware of such illegal society practices. Stay alert and follow me for such amazing legal content.